नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र आनंद चिलबुले, महेंद्रवाडी कृषी पर्यटन व निसर्गोपचार केंद्र, हुडकेश्वर रोड, मटकाजरी, नागपूर येथून मी आपल्याशी संवाद साधत आहे। आज आपल्याकडे हर्बल मडबाथचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या निमित्ताने हा मडबाथचा ही जागा तयार केलेली आहे। या मडबाथमध्ये जी मड जी आहे ही आपण तलावातला गाळ आणलेला आहे। त्या गाळाला आपण 5 दिवसपर्यंत उन्हामध्ये तापवलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला मुरू दिलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 13 प्रकारच्या वनौषधीचं पावडर करून आपण त्याच्यात टाकलेलं आहे। उदाहरणार्थ निंबाचं पावडर आहे, गुलाबाचं पावडर आहे, सारीवाळ असे अनेक आहे, 13-14 वनस्पती आहे। आणि त्यानंतर पंचगव्य म्हणजे पंचगव्यामध्ये दूध, तूप, दही, त्याच्यानंतर गोमूत्र आणि शेण थोड्या प्रमाणात आणि शहद हे असं सर्व मिक्स करून आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि हे हर्बल मड झालेलं आहे तयार। आता हे हर्बल मड जेव्हा आपल्या शरीराला लावतो तेव्हा आपल्या शरीराची जे त्वचेशी संबंधित सर्व विकार आहेत ते दूर होतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातली उष्णता कमी होते, उष्णता दूर होते। त्याच्यानंतर शरीराला पडलेल्या सुरकुत्या कमी होतात आणि शरीरातले हे जे रंध्र आहे हे रंध्र मोकळे होतात। त्यातल्या त्यात आपल्याला काही डिप्रेशन आलं असेल ते सुद्धा दूर होतं आणि एक नव चैतन्य निर्माण होतं, म्हणजे माणूस असं चैतन्यमय होतो। आता हे याचे इफेक्ट अगदी स्लो असतात, एकदम दिसून नाही पडत, परंतु स्लो असतात, तुम्हाला काही वेळाने ते जाणवेल। दुसरी गोष्ट, माती ही इतकी चांगली पवित्र होती, त्यातल्या त्यात आपण एवढे औषधी आणि पंचतत्व टाकल्यानंतर अजून पवित्र झाली। परंतु आपल्या शरीरावर लावल्यानंतर जेव्हा आपल्या शरीरातले टॉक्सिन हे माती घेऊन बाहेर निघते तेव्हा ही माती एक प्रकारे पॉयझन होते। हे कोणी झाडाला टाकाल तर झाड मरून जाते। त्याच्यामुळे हे आंघोळ करताना अशा ठिकाणी करायचं की ते माती कोण्या झाडाला जाऊ नये। आता हे झाडं विदेशी आहे आपले, याला एवढा काही परिणाम नाही होणार, परंतु असे आपले जे खाद्यपदार्थ किंवा नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र आनंद चिलबुले, महेंद्रवाडी कृषी पर्यटन व निसर्गोपचार केंद्र, हुडकेश्वर रोड, मटकाजरी, नागपूर येथून मी आपल्याशी संवाद साधत आहे। आज आपल्याकडे हर्बल मडबाथचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या निमित्ताने हा मडबाथचा ही जागा तयार केलेली आहे। या मडबाथमध्ये जी मड जी आहे ही आपण तलावातला गाळ आणलेला आहे। त्या गाळाला आपण 5 दिवसपर्यंत उन्हामध्ये तापवलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला मुरू दिलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 13 प्रकारच्या वनौषधीचं पावडर करून आपण त्याच्यात टाकलेलं आहे। उदाहरणार्थ निंबाचं पावडर आहे, गुलाबाचं पावडर आहे, सारीवाळ असे अनेक आहे, 13-14 वनस्पती आहे। आणि त्यानंतर पंचगव्य म्हणजे पंचगव्यामध्ये दूध, तूप, दही, त्याच्यानंतर गोमूत्र आणि शेण थोड्या प्रमाणात आणि शहद हे असं सर्व मिक्स करून आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि हे हर्बल मड झालेलं आहे तयार। आता हे हर्बल मड जेव्हा आपल्या शरीराला लावतो तेव्हा आपल्या शरीराची जे त्वचेशी संबंधित सर्व विकार आहेत ते दूर होतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातली उष्णता कमी होते, उष्णता दूर होते। त्याच्यानंतर शरीराला पडलेल्या सुरकुत्या कमी होतात आणि शरीरातले हे जे रंध्र आहे हे रंध्र मोकळे होतात। त्यातल्या त्यात आपल्याला काही डिप्रेशन आलं असेल ते सुद्धा दूर होतं आणि एक नव चैतन्य निर्माण होतं, म्हणजे माणूस असं चैतन्यमय होतो। आता हे याचे इफेक्ट अगदी स्लो असतात, एकदम दिसून नाही पडत, परंतु स्लो असतात, तुम्हाला काही वेळाने ते जाणवेल। दुसरी गोष्ट, माती ही इतकी चांगली पवित्र होती, त्यातल्या त्यात आपण एवढे औषधी आणि पंचतत्व टाकल्यानंतर अजून पवित्र झाली। परंतु आपल्या शरीरावर लावल्यानंतर जेव्हा आपल्या शरीरातले टॉक्सिन हे माती घेऊन बाहेर निघते तेव्हा ही माती एक प्रकारे पॉयझन होते। हे कोणी झाडाला टाकाल तर झाड मरून जाते। त्याच्यामुळे हे आंघोळ करताना अशा ठिकाणी करायचं की ते माती कोण्या झाडाला जाऊ नये। आता हे झाडं विदेशी आहे आपले, याला एवढा काही परिणाम नाही होणार, परंतु असे आपले जे खाद्यपदार्थ किंवा